आजकाल बऱ्याच महिलांमध्ये थायरॉइडची समस्या आढळते. त्या फक्त थायरॉइडच्या गोळ्या कंटिन्यू खात असतात. परंतु थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी, थायरॉइड रिव्हर्स करण्यासाठी आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. काय खावं, काय टाळावं, आपली जीवनशैली कशी असावी, कोणते उपचार घ्यावे, कोणते आयुर्वेदिक औषधं घ्यावे, या सगळ्यांबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित सिक्रेट होत नाही, थायरॉइडची कमतरता आहे, अशा लोकांनी आपली जीवनशैली कशी असावी, काय खावे, काय टाळावे, तसेच कोणते औषधं घ्यावेत याबद्दलची माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच महिलांना थायरॉइडची समस्या असते, त्यामुळे त्यांना पाळी व्यवस्थित येत नाही, पाळी रेग्युलर नसते किंवा प्रेग्नन्सी राहत नाही. तसेच बऱ्याच स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा थायरॉइड डिटेक्ट होतो. हायपोथायरॉइडिझमच्या बऱ्याचशा केसेस आहे ज्यामध्ये स्त्रियांचं वजन वाढलेलं असतं, केस गळतात, पाळी रेग्युलर येत नाही, थकवा जाणवतो. अशा स्त्रियांना थंडी जास्त वाजते. अशी लक्षणं जर दिसली तर तुम्ही आपलं त्वरित T3, T4, TSH ह्या थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सची लेवल चेक करून घ्यावी. थायरॉइड ग्रंथीचं काम काय असतं तर थायरॉइड ग्रंथीमधून जे हार्मोन सिक्रेट होतात T3, T4, TSH ते आपल्या मेटाबॉलिझम म्हणजे शरीराची चयापचय प्रक्रिया व्यवस्थित ठेवते, हृदयाची गती व्यवस्थित ठेवते, आपलं वजन मेंटेन ठेवते, आपल्या शरीरातील ऊर्जा मेंटेन ठेवते. जर आपलं हे थायरॉइड व्यवस्थित सिक्रेट झालं नाही, त्याच्या कमतरतेमुळे मग आपल्याला आधी सांगितलेली लक्षणं दिसतात. तर आपल्याला थायरॉइड आहे की नाही यासाठी ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. यामध्ये T3, T4, TSH अशा हार्मोन्सची लेवल चेक केली जाते. तर जर तुमचं हार्मोन्स कमी झालं असेल तर तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. काही आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. काय खावं, काय खाऊ नये ह्याकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. आता आपण बघूयात की हायपोथायरॉइडिझम असल्यावर आपण आपल्या आहारामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. हायपोथायरॉइडिझम हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आपली पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे आपल्या पचनक्रियेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश करावा, फर्मेंटेड फूडचा समावेश करावा, जसे की इडली असो किंवा लोणचे असो. लोणचे हे थोडे कमी प्रमाणातच खाल्लेलं बरं. परंतु हे जे फर्मेंटेड फूड किंवा दह्यासारखे जे पदार्थ असतात ज्याला आपण प्रीबायोटिक्स असं म्हणतात, ते आपली गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी अतिशय चांगलं असतं. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहायला मदत होते. म्हणून अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. दुसरं म्हणजे आयोडीन युक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. तुम्ही आयोडीन युक्त मिठाचा समावेश करावा. अंड्यामध्ये आयोडीन असतं, अंड्याचा समावेश आपल्या आहारामध्ये तुम्ही करू शकता. कारण की बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला हायपोथायरॉइडिझम होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून थायरॉइड हार्मोन व्यवस्थित सिक्रेट होण्यासाठी आयोडीनची गरज असते. म्हणून आयोडीन युक्त मीठ किंवा आयोडीन युक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे सेलेनियम युक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. सेलेनियमच्या कमतरतेमुळे सुद्धा आपले थायरॉइड लेवल कमी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून सेलेनियम युक्त पदार्थ जसे की अंडे आहे, ब्रेझिल नट्स मध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम असतं, तुम्ही त्यांचा देखील समावेश करू शकता. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या बियांचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये असावा, जसं की पंपकिन सीड्स, मस्कमेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स. यामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आहे, तसेच मॅग्नेशियम देखील आहे. आणि हे जर तुम्ही कंटिन्यू 60 दिवस जर खात राहिला तर तुमची थायरॉइडची लेवल कंट्रोलमध्ये लेवलमध्ये यायला खूप चांगला फायदा होतो. यानंतर आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश असणे देखील गरजेचं आहे. कारण की प्रोटीन डाएट ही आपलं वजन वाढू देत नाही. आणि ज्यांना थायरॉइडची समस्या आहे अशा लोकांचं वजन ऑलरेडी वाढलेलं असतं. म्हणून प्रोटीनयुक्त डाएट असणं गरजेचं आहे. तुम्ही यामध्ये पनीर घेऊ शकतात किंवा तुम्ही मोरिंगा पावडर घेऊ शकता. शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून ठेवावी. ती पावडर सकाळ संध्याकाळ 1 चमचा घेऊ शकता. सहसा व्हेजिटेबल प्रोटीनचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रेड मीटच्या ऐवजी चिकन खाऊ शकता. प्रोटीन डाएट आपली गट हेल्थ मेंटेन ठेवायला मदत करतो, तसेच वजन वाढू देत नाही. फळांमध्ये ॲवोकाडो, पपई यासारख्या फळांचा समावेश करावा.
धान्यामध्ये ओट्स, किनुआ, लाल तांदूळ, राजगिरा यांचा समावेश करू शकता. डाळींमध्ये हिरव्या मुगाची डाळ अतिशय चांगली आहे. भाज्यांमध्ये तुम्ही गाजर, भोपळा, लाल शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च यांचा समावेश करू शकता. हायपोथायरॉइडिझम मध्ये आपलं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं, म्हणून आपल्या घरातील म्हणजे आपल्या किचन मधील जे मसाले असतात त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही धने, हळद तसेच आल्याचा वापर करावा. धन्याचं पाणी जर रोज सकाळी तुम्ही पिलं तर थायरॉइड रिव्हर्स व्हायला देखील मदत होते, कारण की धन्याचं पाणी किंवा जे मसाले आहेत ते आपलं मेटाबॉलिझम चांगलं करतं आणि मेटाबॉलिझम जर चांगलं झालं तर हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते. तर यासाठी रोज रात्री 1 चमचा धने 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावे आणि रोज सकाळी ते पाणी गाळून प्यावं किंवा ते पाणी तुम्ही उकळून घेऊन नंतर गाळून पिऊ शकता. आपल्या आहारामध्ये हेल्दी फॅटचा समावेश असणं देखील गरजेचं आहे. तर रिफाइंड ऑइल किंवा वेगवेगळ्या ऑइलच्या ऐवजी तुम्ही कोकोनट तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा फ्लॅक्सीड्सचं ऑइल वापरू शकता किंवा तुम्ही गाईच्या तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. हे जे हेल्दी फॅट असतं ते आपल्या मायटोकॉन्ड्रियाला सपोर्ट करतं, म्हणजे आपलं मेटाबॉलिझम चांगलं करायला मदत होते आणि प्रोटीन सिक्रिशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते. थायरॉइडची समस्या ही ऑटोइम्यून रोग आहे, जसे की हाशिमोटोज थायरॉइडायटिस. तर यामध्ये जर तुम्ही फास्टिंग केलं म्हणजे उपवास केलं तर आपला जो थायरॉइड आहे तो रिव्हर्स व्हायला देखील मदत होते. म्हणून कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा फास्टिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम रिसेट होते आणि थायरॉइड रिव्हर्स व्हायला देखील मदत होते. थायरॉइडमध्ये एक्सरसाइज, व्यायाम करणं देखील खूप गरजेचं आहे, कारण की यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, तसेच आपलं हार्मोन्सचं सिक्रिशन व्यवस्थित व्हायला मदत होते, स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेशन मिळण्यासाठी तुम्ही सर्वांगासन, भुजंगासन, मत्स्यासन, सिंहासन यासारखे आसन करू शकता. आपली स्ट्रेस लेवल, ताण कमी करण्यासाठी तुम्ही भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे प्राणायाम करावे. कपालभाती केल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम देखील चांगलं व्हायला मदत होते. सूर्यनमस्कार करावा. सूर्यनमस्कार हा आपला पूर्ण शरीराचा व्यायाम आहे, तसेच हार्मोन बॅलन्स मध्ये राहायला देखील मदत होते. जर वेगवेगळे व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर कमीत कमी मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे, कार्डिओ करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं व्हायला मदत होते. मेटाबॉलिझम चांगलं झालं की थायरॉइडची लेवल, थायरॉइड हार्मोन लेवलमध्ये यायला मदत होते. आता आपण बघितलं की काय खाल्ल्याने आपलं थायरॉइड हार्मोन व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते आणि बाहेरून थायरॉइडच्या गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. परंतु काही पदार्थ असे आहेत की जे खाल्ल्यामुळे आपल्या थायरॉइडची लेवल वाढू शकते. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नाही, त्या माहित असणं देखील गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे रिफाइंड ऑइल. तर बरेचसे रिफाइंड ऑइल किंवा काही जे तेल असतात जसे की पाम ऑइल, वनस्पती तेल, हे आपल्या थायरॉइड ग्रंथीसाठी अतिशय हार्मफुल आहेत, म्हणून अशा तेलांचा समावेश करू नये. किंवा आपल्या लोकलमध्ये जे तेल अवेलेबल असतात त्या तेलांचा वापर करावा. जे कमीत कमी रिफाइंड आहे अशा तेलांचा समावेश करावा, कारण की रिफाइंड ऑइल सारखे ऑइल किंवा मस्टर्ड ऑइल सारखे ऑइल हे आपल्या सेलचे रिसेप्टर्सला डॅमेज करतात, त्यामुळे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मोहरीचं तेल खाणं देखील तितकं चांगलं नाही. बरेच जण प्रोटीन युक्त पदार्थ न खाता डायरेक्ट प्रोटीनची पावडर घेतात आणि त्यातल्या त्यात प्रोटीनची पावडर विथ फ्लेवर असलेली घेतात, जे अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या प्रोटीनची लेवल तर वाढत नाही, परंतु आपल्या किडनीवर मात्र त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून अशी फ्लेवर युक्त प्रोटीनची पावडर घेऊ नये. आणि जर घ्यायचंच असेल तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन पावडर घेणं गरजेचं आहे. आणि जे काही चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत जे बाजारात अवेलेबल असतात त्यांची किंमत ही जवळपास 1000 रुपये प्रति किलो अशी असते. आणि त्यातल्या खालच्या लेवलने जर म्हणजे खालच्या प्राइसने जर तुम्ही प्रोटीन खरेदी करत असताल तर ते बिलकुल घेऊ नका, कारण की त्यात प्रोटीनचा अंश किती आहे ते तुम्ही पॅकेटवर चेक करा आणि मगच ते कंझ्युम करा. बरीच लोक तिसरी चूक करतात ती म्हणजे वारंवार खात राहणं, मंचिंग करत राहणं, स्नॅकिंग करत राहणं. काही लोकांना वारंवार काही खात राहण्याची सवय असते. असं न करता फक्त 2 वेळा जेवण करणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट हा व्यवस्थित प्रोटीन युक्त असेल असा करावा. दुपारचं जेवण
सकाळच्या नाश्त्यापेक्षा थोडंसं लाईट असावं आणि रात्रीचं जेवण हे एकदम लाईट असावं, जसं की मूग डाळची खिचडी तुम्ही घेऊ शकता. कारण की जर तुम्ही वारंवार खात राहिला तर तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं आणि त्याचा परिणाम इतर सगळ्या हार्मोन्सवर देखील होतो. मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्याचा परिणाम थायरॉइड हार्मोनवर देखील होतो आणि थायरॉइडची लेवल वाढते. बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ बघून मेथीचं पाणी देखील पितात, कारण की त्यांना वजन कमी करायचं असतं. परंतु ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी मेथीचं पाणी पिऊ नये, कारण की मेथीच्या पाण्यामध्ये गॉयट्रोजिन असतं, जे आपल्या थायरॉइडची लेवल वाढवू शकतं. म्हणून मेथीचं पाणी पिऊ नये. बरेच जण आपल्या आहारामध्ये पिंक सॉल्ट, रॉक सॉल्टचा समावेश करतात, परंतु रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट कितीही चांगलं असलं, परंतु ज्या लोकांना थायरॉइड आहे अशा लोकांसाठी हे मीठ चांगलं नाही. थायरॉइड असणाऱ्यांसाठी आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करणंच गरजेचं आहे. बरेच जण प्रोटीनसाठी सोयाबीन, सोया चंक्स किंवा तोफू अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करतात, परंतु सोयाबीन ज्या लोकांना थायरॉइड आहे अशा लोकांसाठी अजिबात चांगलं नाही. कारण की सोया जे आहे ते आपल्या शरीरातील आयोडीनची लेवल कमी करतं, तसेच हार्मोन्सचं ऍब्झॉर्प्शन देखील ब्लॉक करतं. म्हणून सोयाबीन किंवा सोयापासून बनवलेले जे प्रोडक्ट्स असतात त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू नये. बऱ्याच जणांच्या आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश भरपूर प्रमाणात असतो. भाज्यांचा रस असो किंवा तुमचा नाश्ता असो, पोह्यामध्ये असो, शेंगदाण्याचा वापर केला जातो, परंतु शेंगदाण्यामध्ये गॉयट्रोजिन असतं, जे आपली थायरॉइडची लेवल वाढवू शकतं. म्हणून ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी शेंगदाण्याचं सेवन करू. काही भाज्या अशा आहेत की ज्या आपल्या शरीरातील गॉयट्रोजिनची लेवल वाढवतं, जसे की कॉलीफ्लावर म्हणजे फ्लावरची भाजी, कोबीची भाजी, ब्रोकोली यासारख्या भाज्या आपल्या शरीरातील गॉयट्रोजिनची लेवल वाढवतं. तसेच काही धान्य जसे की मिलेट्स, बाजरी विशेषतः हे आपल्या शरीरातील गॉयट्रोजिनची लेवल वाढवतं. म्हणून ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी बाजरीच्या व्यतिरिक्त इतर धान्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. फळं ही कितीही चांगली असली तरी काही फळं मात्र हायपोथायरॉइडिझम वाढवू शकतं, जसं की वेगवेगळ्या बेरीज, प्लम किंवा पीच यासारखी फळं आपल्या शरीरातील गॉयट्रोजिनची लेवल वाढवतं, हार्मोन डिस्टर्ब करू शकतं. बऱ्याच जणांना गोड खाण्याची देखील आवड असते, परंतु हायपोथायरॉइडिझम वाल्यांनी गोड खाणं सहसा टाळावं, कारण की त्यांचं वजन ऑलरेडी वाढलेलं असतं. म्हणून अजून वजन वाढू शकतं, थकवा जाणवू शकतो, इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होऊ शकतो. तसेच जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम देखील खराब होऊ शकतं. ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी फास्ट फूड खाणं देखील टाळावं, तळलेले पदार्थ खाणे टाळावे, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे, कारण की हे सर्व पदार्थ आपलं मेटाबॉलिझम स्लो करतं आणि त्याचा परिणाम आपल्या थायरॉइड ग्रंथीवर होतो, थायरॉइड हार्मोनवर होतो. हायपोथायरॉइडिझम असलेल्या व्यक्ती जर तुम्ही इकडे जेवण केलं आणि इकडं सोफ्यावर जाऊन बसत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही बेडवर झोपत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर तुमच्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा अभाव असेल तर तुमचे थायरॉइड हार्मोनची लेवल अजून वाढू शकते. आणि ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी ह्या गोष्टी तर टाळावंच, परंतु सगळ्यांनी हे एक लक्षात ठेवावं की दिवसातून भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स फ्लश आउट व्हायला मदत होते, मेटाबॉलिझम चांगले व्हायला मदत होते. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये 1 चमचा ऍपल सायडर व्हिनेगर टाकून प्यावं. नॉर्मल दुधाच्या चहाच्या ऐवजी तुम्ही हिबिस्कस टी म्हणजे जास्वंदाच्या फुलापासून बनवलेला चहा किंवा आल्याचा चहा घ्यावा, जे आपलं मेटाबॉलिझम चांगलं ठेवायला मदत करते. आयुर्वेदिक औषधांमध्ये तुम्ही अश्वगंधाची पावडर रोज रात्री झोपायच्या आधी घ्यावी. त्यामुळे जो थकवा आलेला असतो किंवा हार्मोन्सचं इम्बॅलन्स झालेलं असतं ते हार्मोन्स बॅलन्समध्ये यायला मदत होते. रोज रात्री झोपायच्या आधी 1 चमचाभर त्रिफळा पावडर कोमट पाण्यातून घ्यावी. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहायला मदत होते. तर अशा प्रकारे जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर तुम्ही आपल्या आहारामध्ये आजपासूनच बदल करा आणि आपलं थायरॉइड लवकरात लवकर रिव्हर्स करा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात तशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.